नमस्कार, मी वैष्णवी रेसिपी विथ वैष्णवमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत कुरकुरीत पोटॅटो सँडविच। त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। इथे मी अर्धा किलो बटाटे घेतले आहेत। बटाटे कुकरमध्ये शिजून घ्यायचे। कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या, म्हणजे बटाटे चांगले शिजतात। बटाटे शिजेपर्यंत आपण इकडे चिंचेची चटणी बनवूया। पाऊण वाटी चिंच घेतली आहे आणि 1 वाटी गूळ। चिंच चांगली धुवून घ्यायची आणि एका बाउलमध्ये गरम पाणी घ्यायचं, त्यामध्ये चिंच भिजत घालायची। 1 वाटी गूळ घेतला आहे, तोही चिंचेच्या पाण्यात टाकून द्यायचा आणि ते थंड व्हायला ठेवायचं। थंड झाल्याच्या नंतर आपण ते बारीक करून घेणार आहोत। फक्त चिंच आणि गूळ बारीक करून घ्यायचं, पाणी तसंच राहू द्यायचं। आपल्याला जसं नंतर लागेल तसं आपण ते पाणी ॲड करणार आहोत। आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, चांगलं बारीक करून घ्यायचं, पेस्ट होईल असं। आता हे बारीक झालेलं आपल्याला गाळून घ्यायचं आहे चाळणीने। चिंचेला असलेल्या काड्या किंवा मग गुळाचे खडे राहिले असेल तर ते वरती राहतात, त्यामुळं ते गाळून घ्यायचं। मग चिंचेची चटणी अशी प्लेन होऊन जाते, कचकच वगैरे नाही लागत। आता झालंय आपलं गाळून। हे बघा, यामध्ये आता मी थोडं थोडं पाणी ॲड करते। आधी जे पाणी होतं तेच ॲड करते, ते पाणीसुद्धा गाळून घ्यायचं आणि मग त्यात ॲड करायचं। आपल्याला जसं पातळ किंवा घट्ट चटणी पाहिजे तसं आपल्या मनाने आपण ठेवू शकतो। यात मी अर्धा चम्मच काळं मीठ टाकलं आहे। आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाकायची थोडी आणि चांगलं एकसारखं एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर मीठ टाकलं, मी तुम्हाला प्रमाण दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। हे बघा, आपली चिंचेची चटणी तयार आहे। आपली चिंचेची चटणी तयार झाली आहे। आता आपण पुदिन्याची हिरवी चटणी बनवूया। अर्धा वाटी डाळ व 3 मिरच्या, 1 ढोबळी मिरची, अर्ध लिंबू, 1 चम्मच साखर, 1 चम्मच आमचूर पावडर आणि कोथिंबीरचा अर्ध पुदिना घ्यायचा आहे। सुरुवातीला मिक्सरमध्ये डाळ आणि जिरं बारीक करून घ्यायचं। डाळ आणि जिरं चांगलं बारीक झालं की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये साखर टाकायची, 3 मिरच्या, आमचूर पावडर, पुदिना, कोथिंबीर हे सगळं बारीक करून घ्यायचं। ते कोरडं असल्यामुळं लगेच बारीक नाही होणार, त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि मग बारीक करायचं। तुम्ही ही पुदिन्याची चटणी पोळीसोबतही खाऊ शकता। यामध्ये मी लिंबाचा रस टाकला आहे आणि अर्धा चम्मच काळं मीठ, अर्धा चम्मच साधं मीठ। हे बघा, आपली पुदिन्याची चटणी तयार आहे। हे तुम्ही स्टोअर करून पण ठेवू शकता, स्टोअर करून पण राहते। आता आपले बटाटे उकडले आहेत, त्याचे साल काढून घेऊया। आता आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची। त्याआधी आपल्याला बटाटे बारीक करून घ्यायचे, चांगलं स्मॅश करायचं। आता भाजीची तयारी करूया। त्यासाठी मी 1 कांदा घेतला आहे, कांदा बारीक असा चिरून घेतला। 4 मिरच्याही चिरून घेतल्या, थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर। कढईमध्ये सुरुवातीला तेल टाकायचं, 2 ते 3 पळ्या तेल घ्यायचं। तेल गरम झाल्याच्या नंतर जिरं मोहरी टाकायची। जिरं मोहरी तडतडल्याच्या नंतर कढीपत्ता टाकायचा आणि मिरच्याही टाकायच्या लगेच। त्यानंतर कांदा टाकायचा। कांदा चांगला परतला की त्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकली
आणि आपण जे बटाटे स्मॅश करून घेतले ते टाकायचे. ते एकसारखं असं चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर 1 चम्मच मीठ टाकायचं. हे बघा आपली बटाट्याची भाजी तयार आहे. आता वरून कोथिंबीर टाकूया. पुन्हा एकसारखं परतून घ्यायचं. बटाट्याची भाजी तयार आहे. आपल्याला हे 1 ते 2 मिनिटासाठी झाकून ठेवायची आहे. चला आता सँडविच करायला घेऊया. 2 ब्रेड घेतले. एका ब्रेडला पुदिन्याची चटणी लावायची, दुसऱ्या ब्रेडला चिंचेची चटणी लावायची. त्यानंतर आपण जी भाजी तयार केली आहे ती आपल्याला लावून घ्यायची. भाजी व्यवस्थित स्प्रेड करून घेतली ब्रेडवर की त्यानंतर आपल्याला कांद्याचे बारीक काप त्याच्यावर ठेवायचे. आपलं सँडविच तयार आहे. आता ते आपण भाजून घेऊया. आधी तव्यावर बटर किंवा तूप टाकायचं. त्यानंतर सँडविच ठेवायचं. तुम्ही हे सँडविच मेकरमध्ये पण बनवू शकता. मी आधी सँडविच मेकरमध्येच बनवत होते, पण सँडविच मेकरमध्ये जास्त वेळ लागतो त्यामुळे मी तव्यावर करते आहे. पुढची रेसिपी मी तुम्हाला सँडविच मेकरमध्ये बनवून दाखवेल. पण तव्यावर झटपट असं सँडविच होऊन जातं. कितीही जण जेवायला बसले तर लवकर होऊन जातं. एका साईडनी परतल्याच्या नंतर लगेच पलटून घ्यायचं आणि त्याच्यावर अशी प्लेट ठेवायची. प्लेटला थोडंसं प्रेस करायचं म्हणजे सँडविच कुरकुरीत असं भाजलं जातं. हे बघा दोन्ही साईडनी आपलं सँडविच भाजून झालं आहे. त्याला मधल्या बाजूनी कट करून घ्यायचं आणि दोन्ही चटणीबरोबर तुम्ही असं सँडविच सर्व करू शकता. चला भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा आणि खात राहा. आणि हो, रेसिपी विथ वैशूला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.